एक दंत स्पोर्ट्स टीम एक दंत स्पोर्ट्स टीमला मी विनंती करते आपल्या 12th मॅच पाठवून द्या. 12वा खेळाडू त्वरित पाठवून द्या, आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. चला आता क्विक करायचं आहे, कारण की वेळ आपण आज भरपूर लेट उशिराने मॅच स्टार्ट केले, त्यामुळे विलंब आज भरपूर झालेला आहे आणि आणखीन एक्स्ट्रा मात्र वेळ खर्च करणार नाहीत. ह्या गोष्टीची देखील आपण दखल घेणार आहोत. दोन खेळाडू आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला येताना पाहायला मिळतात. दोन खेळाडूंचा उल्लेख करूया आपण तर ओपनिंगच्या जोडीमध्ये क्रम मात्र नक्कीच चांगला स्वीकारायचा आहे, चांगला खेळ करायचा आहे. पंच म्हणून आपण बघितले तर दाखल झालेले आहेत या मॅचमध्ये विजयजी भोये. उमेश त्यांनी थोडी रजा घेतली आहे, परंतु सुरेंद्र घाटाल यांना देखील आपण पाहतोय. जोडी संदीप आणि धीरज ही आहे ओपनिंग जोडी. त्या ओपनिंग जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाज कोणत्या आहे ते देखील पाहिलं जाईल. प्रदीप पवार पंच इशारा देतात. मॅचला होताना पाहायला मिळते सुरुवात. प्रदीप पवार समोर संदीप, दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पहिला चेंडू फेकला गेला, अगदी आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या थोडा बाहेर, आणि ते चित्र पाहायला मिळाले की पहिला चेंडू दिशाहीन आल्यानंतर मग एक धाव मिळाली बाईच्या सुमारे आणि एक वाईटच्या साह्याने आपण बघितलं तर टीमची सुरुवात झालेली आहे. 2 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सकाळचं सत्र आपण बघितलं तर मग बाफाणे संघाच्या नावावर राहील आहे, परंतु हे सत्र कोणाच्या संघाच्या नावावर राहील हे देखील आपण पाहणार आहोत मध्यंतरी. हे सत्र आपण पाहतोय. चांगला फटका हवेत खेळलाय, हवेत चेंडू मात्र सर्राल निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंचा फटका येतोय हा षटकार. धन्यवाद. धीरज यांच्या पाठमधून एक उत्तुंग षटकार समोरच्या दिशेनं आपण पाहिला. शानदार फटका होता, ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या ओव्हरपिच चेंडूवर अतिशय चांगला शॉट एक्झिक्यूट केला गेलाय. कमबॅक डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आपल्याला. थोडा अनिमन बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, गुडलँड स्पॉट्सवर चेंडू पडला, पिचिंग झाला, बाउन्स एक्स्ट्रा मिळतोय आणि त्यामुळे इथून थोडं फलंदाजाला अडचणीमध्ये आणलं देखील जात आहे. या बाउन्सने भरपूर खेळाडूंना चांगल्या बेट केलंय. ही लाईन भरपूर धोकादायक ठरली आहे आतापर्यंत आपण बघितलं तर या स्पर्धेत. आता थोडा पुढे होता परंतु व्यवस्थित बॅटमध्ये आला नाही. शॉर्टलेगचा फिल्डर तिकडे जवळच होता अगदी. एकदा मात्र तत्पूर्वी पूर्ण केली जाईल. टीमच्या आकड्यामध्ये वाढ होईल. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 9 या आकड्यावर. एकदंत स्पोर्ट्स संघ म्हटला तर मग सुनीलची पागी यांचा संघ आपण पाहतोय. कदाचित इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील का आपल्याला. हा हवेत चेंडू पाहतोय आपण. यावेळेला फटका आहे, परंतु फिल्डर थोडे लांब राहिले. झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अपयशी त्यांचा राहिला. भरपूर मोठी संधी होते परंतु तितकं चांगलं एफर्ट्स हवं होतं. कदाचित क्विकपणा आणि आपण बघितलं तर मग अगदी वेगाने जर चेंडूपर्यंत झडप घेतली असते तर चान्स कन्वर्ट होऊ शकला असता, परंतु तसं काही चित्र झालं नाहीये. आणि इथून आपण पाहिलं तर मग आकडा वाढेल धाव फलकाचा 11. या वेळेला आपण बघितलं तर दरम्यान वाईट चेंडू नुकताच आपण बघितलं सामना पार पडला गेला. थोडा ब्रेक होता आणि ब्रेक नंतर आपण बघितलं चांगला चेंडू आहे. त्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर नुकताच मैदानाच्या बाहेरचा आढावा घेतला तर दर्शक सुद्धा मिळाले, मला भेटले सुद्धा. काही दर्शकांनी नक्कीच फरमाईश सुद्धा केली आणि त्यांनी काय म्हटलं तेही तुम्हाला सांगेन. या वेळेला आपण बघितला तर चांगला चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा, ऑन साइडला खेळायचा होता. तर दर्शकांची प्रतिक्रिया काय होती
स्पर्धा एकदम मोठी आहे, शानदार आहे, दमदार आहे. परंतु नक्कीच त्यांना हिंदीमध्ये कॉमेंट्री देखील ऐकायची आहे. परंतु त्यांना मी उल्लेख केला की रविवारचा दिवस या डेफिनेटली तुम्हाला या स्पर्धेमध्ये हिंदी कॉमेंट्रीच्या सोबतच दुय्यम मजा येणार आहे आणि अवश्य भेट द्या फायनल डेमध्ये रविवारच्या दिवसामध्ये आणि भेट देणार देखील आहेत मोठ्या संख्येने. म्हणजे ही आतुरता आहे दर्शकांमध्ये सुद्धा, कारण की ते सुद्धा आतुर आहेत की या स्पर्धेला मात्र नक्कीच आम्हाला खेळता येणार नाही, परंतु या स्पर्धेचा आम्ही मन मुराद आनंद सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांना सुद्धा आवडलेली स्पर्धा म्हणजेच एकमेव लोकप्रिय स्पर्धा आपण पाहिली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची, म्हणजेच आपण पाहिली तर मग क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. पहिले षटक समाप्त, फलकावर 12 धावा. सुस्वागतम, सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपण पाहिलं बाबूदादा महाळे, दिनेशदादा टोकरे, संपूर्ण सातेवली टीम आपण बघितला, संपूर्ण सातेवली ग्रामस्थांचा नक्कीच त्यामध्ये आपण पाहिलं सपोर्ट. त्यानंतर इतर जे आमचे सहकारी ज्यांचं सुद्धा मी नक्कीच आभार व्यक्त करेन, कारण की त्यांचं सहकार्य जर इतकं मोठं मिळालं नसतं ना तर खरोखर इतकी मोठी स्पर्धा. परंतु नक्कीच ज्याप्रमाणे हॅट्स ऑफ यू सगळ्यांसाठी मी एक ग्रेटवाला सलाम जरूर ठोकेन, कारण की त्यांच्या पुढाकारण त्यांच्या योगदानामुळे आपण बघितलं की एक स्पर्धा पण पाहिले की या स्पर्धेचा स्तर आहे ना 7व्या वर्षामध्ये आणखीन वाढत गेलाय. कदाचित जर हळूहळू असं झालं तर आपण बघितलं की मग नवीन रूप येईल या स्पर्धेला, आणि ते रूप काय असू शकतंय तर नक्कीच कदाचित मग कालांतराने बदल झाले तर मग सध्या आपण सायकल पाहतोय, कदाचित तिथे आपल्याला टू व्हीलर सुद्धा पाहायला मिळू शकते. आणखी जगामध्ये आपण पाहिलं तर जसा बदल होताना पाहायला मिळतोय आणि तसा बदल या स्पर्धेला सुद्धा आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. या वेळेला धोका होता अगदी जवळून, चेंडूला निरीक्षण केलं नव्हतं व्यवस्थित, धाव घेण्याचा हा नाहक प्रयत्न अपयशी राहिला आहे आणि मात्र इथे पाहिलं आपण धावचीतच्या स्वरूपात फलंदाज धीरज हा बाद झालाय आणि पहिला मोठा धक्का एक दंतस्फोट संघाला मैदानाच्या आतमध्ये लागलाय. थँक्यू डीजे. 3 षटकारासाठी आपण बघितलं तर विजयजी भोये 1000 डेफिनेटली, आणि फक्त सुनील पागी यांच्यासाठी आणि बाबूदादा महाळे यांच्या माध्यमातून 500 रुपये. 5000, क्या बात आहे. फक्त सुनील पागी यांच्यासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे बाबूदादा महाळे यांच्या माध्यमातून. 3 षटकार विजय भोये यांच्या माध्यमातून असेल 1000, तब्बल 3 षटकारासाठी 6000 रुपयाचं पारितोषिक आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुनीलजी पागे सल्लागार आपण पाहतोय, त्यांना नक्कीच आणि त्यांच्यासाठी पारितोषिक जाहीर झालंय. पहिला चेंडू खेळला आहे परंतु कॅच निर्माण झाला होता. विश्लेषण करायचं झालं इथे तर मग एक धाव मात्र मिळेल. पारितोषिक आहे तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकार, परंतु त्या 3 षटकारमध्ये 6 नाही तर मी तर म्हणेन 6800 रुपयाचं मिळेल. मग अनंताजी महाळी, अशोकजी भीमरा यांच्या माध्यमातून 500, सातिवली संघाकडून 300. मग हे पारितोषिक वाढणारच आहे ना. यस डेफिनेटली. वाईट चेंडूचा इशारा येतोय. या वाईट चेंडूने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 14 धावा फलकावर. सुनीलजी पागी यांना आपण पाहतोय की नॉन स्ट्रायकर एंड कडे उभे आहेत आणि तब्बल त्यांच्यासाठी पारितोषिक आहे, कारण की जाहीर झालेलं हे 6000 रुपयाचं आहे आणि अनलिमिटेड ते 800 रुपये आहेत. जवळजवळ आपण बघितलं इथून जवळजवळ बाबूदादा महाळे यांच्या माध्यमातून पारितोषिक 5000 रुपयाचं 3 षटकारसाठी. वैष्णवी टूर ग्रुप कडून 2000 रुपये. क्या बात आहे. म्हणजे जवळजवळ पारकू महाले आणि मनीजी टोकरे यांच्या माध्यमातून आहेत ते. डेफिनेटली आपण पाहिला
8,800 रुपयाचं नक्कीच पारितोषिक आहे 3 षटकारासाठी. भाऊदादा महाली 5,000, विजय भाई 1,000, वैष्णवी टूर ग्रुप्सच्या माध्यमातून 2,000 आणि नक्कीच अनलिमिटेड 8,800. परंतु इथे आपण पाहिलंय प्रयत्न केले जात आहेत शॉट एक्झिक्यूट करायचे. सुनील पागी यांच्यासाठी हे पारितोषिक आहे, परंतु संघासाठी मात्र खेळ करता येता. एक धाव मात्र मी लेगबायच्या स्वरूपात षटकाची झाली आहे समाप्ती. 15 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला पुढील 2 संघांनी तयारीला लागा, कारण की पहिला जवळ इनिंगचा खेळ समाप्त होण्याच्या आधी आपण टॉस बॉक्स मध्ये या. जिथे असतील 2 संघनायक, एका बाजूने असेल श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघाचा संघनायक आणि त्यांच्या सोबत असेल आई गावदेवी पाटीलपाडा चिंचोली संघाचा संघनायक. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचं आहे, ही नम्र विनंती असेल. प्रत्येक संघाला आम्ही आज दिवसभरापासून हा कॉल देत आलोय. टीमची टोटल आहे 16 आहे, कारण की आमचे स्कोरर ज्यांनी नक्कीच आम्हाला कळवलंय. अमित पहिला बॉल अमिताचा उडवलाय टक्कन. गुड साऊंड सिस्टम ने ठोकलेला सुनील पागी आपल्या नावाचा दरारा पेश केलाय. पहिला बॉल षटकार आलाय. धन्यवाद. पहिला बॉल उडवलाय, आणखीन 2 उडवले. 8,800 रुपयाचा पारितोषिक मिळेल. भाऊदादा महाळी 5,000, विजय भोई यांच्या माध्यमातून 1,000, त्यात नंतर वैष्णवी टूर ग्रुप्स कडून मिळतील 2,000 आणि त्यात नंतर आपण पाहिलं तर मग अनंताजी माळी साहेब, अशोकजी भीमरा यांच्याकडून 500 रुपये आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाच्या माध्यमातून मिळतील 300, म्हणजेच 8,800 रुपयाचे. आता 2 चेंडू, परंतु हा चेंडू काय येईल हे पाहावं लागेल. हो शॉर्ट पिच होता, मात्र आपण बघितला की उडवण्याचा प्रयत्न तर हा देखील होता, परंतु तो यशस्वी झाला नाही. सुनील पागी मात्र या बळेला काय करतील. नॉन स्ट्राईक यांकडे चेंडूची फेकी आहे. धावा 2 आली आहेत, पूर्ण झाल्या. त्यात देखील विश्लेषण करायचं झालं तर इथून टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. 24 धावा फलकावर. चांगल्या दिशेने धाव फलक मात्र आता जात असताना देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा चेंडू थोडा आपण बघितला तर अगदी डाव्या बाहेर फेकला जातोय. वाईटचा इशारा मात्र येईल. कर्णधारांना पुन्हा एकदा सूचना देतोय मी, श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीमचे कर्णधार आपण या, कारण की गावठी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमचे कर्णधार येताना पाहायला मिळतात. तिथून थोडा धीमा आलेला चेंडू, शॉट एक्झिक्यूट करायचा होता, परंतु अगदी आपण पाहिलं तर मग व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाहीये देखील त्यांना सुद्धा. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर सध्या एक षटकार आला होता, परंतु थोडंसं नियंत्रण आणलं अमित टोपले या गोलंदाजांडे. षटकार दुहेरी वाईड नंतर डॉट. लेगवरचा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर खराब होता. दिशा खराब होती, परंतु दशा खराब करण्याचा प्रयत्न होता. सुनील पागी यांच्यासाठी आपण बघितले तर मेजवानी आहे. तब्बल 8,800 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतोय. 3 चेंडूवर सलग 3 षटकार ठोकले तर, परंतु त्याच्यासाठी ती थोडी कठीण मेहनत परिश्रम करावे लागतील. थोडा घाम गाळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि जसं म्हटलं जाते ना की घामाच्या शाईने लिहिलेलं पाणी कधीच कोरी नसतात, आणि जी लोक करतात मेहनत त्यांची स्वप्नही कधीच अधुरी नसतात. हा वाईट चेंडूचा इशारा मिळतोय पुन्हा एकदा. या वाईटनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. 28 धावा फलकावर आपण पाहतोय. स्कोरबोर्ड मूव्ह झालाय. अगदी थोडासा शांत खेळ मात्र केला जातो. कदाचित पाण्याची गरज लागणार आहे, पाणी रेडी ठेवा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहिला आपण तर वाईड. थोडस नियंत्रण चुकलं गेलंय गोलंदाजाचं. अमितचं या षटकामध्ये आतापर्यंत 3रा वाईट चेंडू त्यांनी फेकला आहे, आणि हे एक्स्ट्रा रन्स आहेत ना भरपूर टोचतात. मग पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली, अपील पेटाळली. लेग बायचा इशारा मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्राने वाढ होताना देखील पाहायला मिळेल. 30 धावा फलकावर पूर्ण होत असताना पाहिल्यात आपण. शेवटचा चेंडू ऑन साइडला,
पाकपुडला जाऊन लॉफ करण्याचा प्रयत्न होता. एकदा वेगानं, दुसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावचा प्रयत्न नाही करणार सुनील, कारण की त्यांना माहिती आहे शेवटचं षटक शिल्लक आहे. थांबलो तर फायदा मिळेल, थांबलेत पण तो फायदा किती मोठा घेतला जाईल देखील पाहणार आहोत आपण. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावर 32 धावा पाहिल्यात आपण. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ येणं मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पाहूया की 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. परंतु एक छोटासा डीजे ब्रेक. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. विलासदादांचं आगमन होत आहे. सोबतच आपण बघितलं आकाश यांचं देखील आगमन होत आहे. 3 चेंडू 3 षटकार सुनील पागी यांच्यासाठी 8,800 रुपयाचा पारितोषिक आहे. बाबूदादा माळी 5,000 रुपये, विजय जिभो यांच्याकडून 1,000 रुपये, वैष्णवी टूर्स ग्रुप कडून 2,000 रुपये आणि इतर आहेत 800. पुन्हा एकदा उडवलाय परंतु हा पकडलाय. कदाचित आपण पाहिलं तर हा चेंडू गेला असताना बाउंड्रीच्या पलीकडे तर मग मजा आली असती. परंतु चांगली बॅटिंग सुनील बागी यांची पाहायला मिळाली फलंदाज बाद. धन्यवाद. टीमची टोटल आपण पाहिली फलकावर 38 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. देवानंद यांना पाहतोय आपण सध्या खेळण्यासाठी आलेत. तीन चेंडू शिल्लक. विश्वनाथ मलावकर बॉलिंग ट्रॅकवर. खाली राहणारा चेंडू पाहतोय आपण. अगदी विकेट किपर थोडे चुकले. दुसरी धावेचा प्रयत्न होऊ शकतोय, होतोय आणि जवळ जवळ आपण पाहिलं धावा मात्र इथे चोरल्या जात आहेत. दिवसाढवळे आपण बघितलं तर चोरी होताना पाहायला मिळतं इथे अगदी मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजे धावांची. टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. 40 धावा फलकावर. अगदी हा चेंडू नक्कीच चांगला फेकलाय की काय, पंच स्थिर आहे यानी की यस, डेफिनेटली यस, इट इज अ गुड डिलिव्हरी. परंतु नक्कीच त्यांच्या मनामध्ये डाऊट झाले आता निर्माण. चेक केलं जाईल की हा चेंडू चांगला आहे की मग खराब आहे. त्यांनी स्वतःवर विश्वास आहे त्यांना, परंतु तरी डाऊट आहे ते क्लिअर करण्यासाठी रेफर केलंय. या सिटीचा वाईट डिलिव्हरी, वाईट चेंडूची मात्र नोंद होताना पाहायला मिळते इथे. समोरच्या दिशेनं देवासारखा धावून आला. या वेळेला चेंडूला टक्कन उडवलं 6 धावेंसाठी आणि या 6 धावेंनी टीमची टोटल पोहोचली 47 या आकड्यावर. एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मध्ये. आता किती धावा येतील या एका चेंडू मध्ये, टार्गेट किती धावांचा सेट होणार आहे. अगदी आपण पाहिलं तर सुनीलची बॅटिंग चांगली राहिली
आणि देवाचा फिनिशिंग टच. इथून टॉप जो होती मात्र आपण बघितलं की एक धाव मात्र जरूर मिळणार आहे आणि एका धावेनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 48 धाव फलकावर 49 धावांचं लक्ष इथे सेट केलं जात आहे. मंचांच्या दिशेनं आगमन होताना पाहायला मिळतंय. सन्माननीय पाहुण्यांचं त्यांचं करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय शरदजी गावकर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आम्ही क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये. टॉसची वेळ झाली मित्रांनो. टॉस करणार आहोत. 2 संगणक देखील इथे दाखल झालेले आहेत. जिथे आपण पाहिलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीम आहे. त्यांच्यासोबतच आपण बघितलं तर मग श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीम आहे. टॉसची वेळ झाली आणि टॉस करण्यासाठी नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय आदरणीय सन्माननीय शरदजी गावकर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. साहेब आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख टेल आणि हेड. कॉल कोण देत आहे? गावदेवी चिंचोटी टीम कडून कॉल येतोय. साहेब कॉइन स्पिन करा आपण. हेड येत आहे. हेड गावदेवी चिंचोटी टीम. आणि साहेब आपण शुभेच्छा द्या 2 संघांना आणि मंचावर विराजमान व्हा. धन्यवाद. आपले आभार व्यक्त करतोय. कल्पेश टॉस जिंकलाय काय निवडाल? बॅटिंग. बॅटिंग निवडले. एकंदरीत ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा टीम अगदी चांगलं क्रिकेट खेळत आहे. काय गेम प्लॅनिंग असणार? कारण की नक्कीच समोरचा संघ असला माझा तरी सुद्धा ॲज अ क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलं तर चर्चा तर केलीच जाईल. समोरच्या टीमला जास्तीत जास्त स्कोर देण्याचा प्रयत्न करू आणि बॉलिंग करताना डिपेंड करू. मग इनफॉर्म खेळाडू कोणते नक्की चांगला खेळ करतात? कारण की तुमचा खेळ या सीझनमध्ये पाहिलाय. आम्ही सुद्धा मंगेशचा खेळ पाहिलाय, करणचा खेळ पाहिलाय. परंतु ऑल ओव्हर सपोर्ट कसा मिळतो आता संघाचा आणि कोणत्या खेळाडूंचा चांगला मिळेल? उमेश आहे, सारंग आहे, करण आहे, यांचा सपोर्ट मागून भेटेल. गावदेवी स्पोर्ट्स ज्याप्रमाणे क्रिकेट खेळते उत्तम खेळ या सीझनमध्ये त्याने दर्शवला गेला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये आज प्रत्येक संघ या मैदानामध्ये येतोय, प्रत्येक विचाराने येतोय. तुमचा काय विचार आहे की आज या मैदानावर तुम्ही दाखल झालात? एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन पाहिल्यानंतर काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि नक्कीच कशा प्रकारे तुम्ही आज इथे दाखल झालात? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते आणि जिंकण्याचा प्रयत्न करू, क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील बस स्टॉपला या मॅचसाठी. ऋषिकेश यांच्याकडे जाऊ. ऋषिकेश टॉस गमावला, टॉस जिंकला असता काय निवडलं असतं तुम्ही? फिल्डिंगला घेणार होतो. म्हणजे तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं. मग तुमच्याकडे काय गेम प्लॅनिंग असेल? प्लेइंग इलेव्हन म्हणजे आज पूर्ण संघ असेल का? हा नक्कीच असेल. आज कोणत्या खेळाडूकडून चांगली अपेक्षा असेल तुम्हाला की या मैदानाच्या आतमध्ये आणि गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी संघापर्यंत संघासाठी नक्कीच चांगला खेळ करते त्यांच्या समोर? आहे विजय मी आहे, अजून आहेत दोघे तिघे अजून प्लेयर. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं तर या स्पर्धेबद्दल आपलं देखील मत काय आहे? ही स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन आणि बाबूदादांचा कशा प्रकारे आभार व्यक्त करणार? स्पर्धा तर खूप छान आहे, मला आवडली. दर टायमाला आम्हीच खेळतो इकडे पण आता क्वालिफाय करायचा प्रयत्न करू इकडे पण. आणि कीच ऑर्गनायझमेंट म्हणजे एवन जोडी बाबूदादा महाळे आणि दिनेशदादा डोगरे त्यांनी खेळण्याची संधी दिली, त्यांना काय म्हणणार? खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. तर होते 2 कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाऊया आता आपण जिथे मॅचला होती सुरुवात. कारण की चेसिंग करायचं आहे तर तब्बल आपण पाहिल्या तर 49 धावा आणि त्या कशा प्रकारे केल्या जातील हे सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. तत्परी आपण जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर थेट मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया.
वेलकम बॅक, सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल हवेत खेळलाय, फिल्डर आले दूरून, तेव्हा होते तिथे अगदी वेगाने झडप घेतली होती चेंडू पर्यंत, परंतु चेंडू हाताला स्पर्श करून पाठलाग भरपूर केला चेंडूचा. परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं तर या पहिल्या चेंडूवर भरपूर वेगाने मात्र धावा सोडण्याचं कार्य केलं आणि तब्बल 4 धावा पहिल्या चेंडूवर सोडल्या गेल्यात. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु पूल झाला नाहीये. बॅटची कडा इथे पाहिला आपण, विकेट किपर सुनील पागी चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळाले. जशाच तशी उत्तर द्यायचं असेल ना तर इथून पहिल्या षटकामध्ये चांगला धावा बोर्डावर लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की जर त्या धावा तुम्ही लगावण्यामध्ये यशस्वी झाला ना तर मग कदाचित तुम्हाला एक संधी मिळेल की इथून तुम्ही टार्गेट हे पॉसिबल करू शकताय. तर त्याच्यासाठी एक इंटेन दर्शवावा लागेल. मनगटी फटका खेळलाय, वळवले अगदी चेंडूला, काऊ कॉर्नर म्हणजे लॉंगॉनच्या दिशेनं चेंडूची फेकी सेकंडकडे, धोका डायरेक्ट आणि धोका होता. यस, डेफिनेटली एन्जॉय सेलिब्रेशन केलंय, त्यांना माहित होतं, जाणीव होती की आपल्याला मिळाली विकेट. विकेट मिळाली, पहिला मोठा फलंदाज बाद होताना आणि घरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतं डगआउटच्या दिशेनं. मात्र आपण पाहिलं तर परतला गेलाय फलंदाज. थँक्यू डीजे. 1 शॉट, एक अपूर्ण धाव म्हणजे एकही धाव नाही येते. 1 शॉट म्हणजे एकही धाव नाहीये आणि नक्कीच नुकसान देखील मोठं झालंय. मंचाच्या दिशेने सन्माननीय शहर प्रमुख शिवसेना शरदजी गावकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान करणार आहोत इथे या स्पर्धेच्या माध्यमातून. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडूचा साठी हो, या वेळेला आणखीन एक निशाणा मात्र बरोबर साधलाय, नेम धरून गेम गेलाय. थँक्यू डीजे. थांबवते तुम्हाला. आमचे प्रमुख पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. शहर प्रमुख शिवसेना आदरणीय सन्माननीय शरदजी गावकर साहेब आणि रजा घेताना पाहायला मिळत आहेत, परंतु या स्पर्धेला त्यांची अमूल्य अशी भेट, आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान त्यांचा देखील आपण करतोय. शरदजी गावकर साहेब आपण या पुढे या साहेब. आपला आदर सत्कार मान सन्मान हा जो केला जातोय. अनंताजी महाळी साहेबांना विनंती करतो साहेब आपण या. गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष सातिवलीचे म्हणजे अनंताजी महाळी साहेबांच्या शुभ हस्ते शरदजी गावकर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर शिवसेना शहर प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा अनंताजी महाळी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा आमचा धर्म आहे आणि हा धर्म जोपासत असताना या स्पर्धेमध्ये आलेले आमचे प्रमुख पाहुणे नक्कीच शरदजी गावकर साहेबांचा आम्ही आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान नक्कीच केला आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल आम्ही आपले आयोजकांच्या वतीने अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने आपण फोकस करूया. टीमची टोटल आपण पाहिली आहे 7
पहिलं षटक ऑन आहे. शेवटचा चेंडू असेल. प्लेन मिस आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद. पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. आपण अमूल्य वेळ दिला, या स्पर्धेला अमूल्य भेट दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. सात धावा फलकावर, 2 गडी बाद. लक्ष आपण बघितलं तर मग 42 धावा अजून सुद्धा हव्या आहेत 18 चेंडू मध्ये. शॉर्टपिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू पडला. एकदा मी येईल. अगदी आपण पाहिलं तर ती कामगिरी आता जोपासावी लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिले तर एक उत्तम दर्जाचा खेळ, एक मोठीवाली विस्फोटक इनिंग, एका खेळाडूला खेळण्याचा इथून ताबडतोब प्रयत्न देखील करावा लागेल. परंतु तो प्रयत्न यशस्वी होईल का? आमचे पाहुणे, आमचे मान्यवर चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. हा फटका हवेत खेळलाय. फिल्डर दुरून आले. झेल निर्माण आणि पकडलाय. एक चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. महत्वपूर्ण तिसरा असरोटी दुधाई स्पोर्ट्स चिंचोटी या संघाचा. थँक्यू डीजे. दुर्वेश वळवी गोलंदाजी चांगली करतोय. आतापर्यंत फेकलेले त्याने 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली आहे आणि एक मौल्यवान विकेट मिळवण्याचं कार्य त्यांनी देखील केलंय. न्यू बॅटर दिनेश परेड. कालच्या दिवसामध्ये परेड बंधू आपण बघितले होते. अनफॉर्च्युनेटली आपण बघितलं कल्पेशची काय बॅटिंग होते, परंतु थोडे कमी पडले. पण इथून आपण विश्लेषण करायचं झालं ना तर हे परेड काय करतील आता. आई दुधाई असरोटीपाडा चिंचोटीचा संघ कर्णधार आपण बघितला तर म्हणाले होते की आमचा सरावाचा अभाव आहे आणि तो सरावाचा अभाव मात्र दिसून येत आहे. तो सराव मोठा केला ना तर मग मोठा देखील फायदा मिळतोय. हा अगदी वळवले चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण. तिसऱ्यासाठी पुढाकार घेतला परंतु थांबवला गेलाय. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 आज 5व्या दिवसामध्ये हा अखंड रणसंग्राम मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा रणसंग्राम मात्र आपण पाहिलंय ना ज्या दिशेने चाललाय नक्कीच प्रगतीच्या दिशेने. म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतोय 5व्या दिवसामध्ये. दरम्यान हा चेंडू वाईट आलाय. वाईट न मात्र थोडं नुकसान होऊ शकतंय परंतु तितकं सुद्धा होणार नाही. सावधगिरी इथे बाळगली जाईल. नाही एकाच दिशामध्ये तुम्ही सारखे सारखे एकच शॉट खेळू शकत नाहीये. अकरा धावा फलकावर 3 गडी मोबदल्यात. डॉट चेंडू पाहतोय आपण. डॉट चेंडू नक्कीच थोडस अडचण वाढवण्याचं कार्य करतंय. 11 धावा फक्त फलकावर आहे. इथून जिंकण्यासाठी किती धावा हव्या आहेत ना आपण पाहिल्या ना तर मग 38 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 13.
13 मध्ये 38 हे समीकरण राहिले, हे आता गणित राहिले. गणिताचे सूत्र मात्र पाठ असतील ना तर मग गणित सोपं जात आहे. परंतु या वेळेला जर सूत्र जर पाठ नसतील ना तर तो पेपर आला ना मग तिथे डोकं कितीही फोडा मग काही होणार नाहीये. तेच चित्र आहे इथे. कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणताय तर चांगले शॉट सिलेक्शन, चांगले फटके दरम्यान हा चांगला आहे, परंतु झेल तितका सुंदर अगदी लॉंगांच्या दिशेने पकडला जातोय झेल. फलंदाज मात्र ठरतो इथे फेल, परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. बिग विकेट. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. राहिला आता 12 चेंडूचा खेळ आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण फलकावर फोकस टाकलं ना, फोकस केलं ना तर मग जिंकण्यासाठी हव्या आहेत. कंपॅरिझनची आपण चर्चा केली तर मग 16 होत्या एक दंत स्पोर्ट्स पागीपाडा मस्किनपाडा संघाच्या 11 आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. दुधाईस असोटी 12-38 आहेत. बॅटची कडा आहे, कोणी नाहीये तिकडे कारण की मागच्या दिशेने मात्र फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तिथे टार्गेट 49चं होतं ज्यामध्ये बॅटिंग सुनील पागी यांची एक दमदार आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या बॅटिंगच्या जोरावर एक चांगलं लक्ष उभं करण्यामध्ये नक्कीच त्यांना संधी मिळाली. डॉट चेंडू येतोय, भरपूर स्ट्रगल करावं लागतंय. दुधाई असरोटी म्हणजेच चिंचोटी या संघाला. गणेश आहेत स्ट्राईक एंड कडे, परंतु अमित आणखीन एक डॉट चेंडू आलाय. फक्त आणि फक्त आपण बघितलं तर आता मी तर म्हणेन की खेळ मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय का. हो तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट मात्र यूज केली जाते परंतु बॅटचा तितका फायदा होत नाहीये. बघा आता काय घडलंय तर या चेंडूवर 2 धावा जोडल्यात. षटकार चौकार नाही आलेला आहे. एक चौकार आपण बघितला होता पहिल्या बॉलवर आला होता म्हणजे धावलेला तेच 4. त्याच्या व्यतिरिक्त बाउंड्रीच्या बाहेर एकही चेंडू गेलेला नाहीये आणि मग त्याचा परिणाम त्याचा अभाव त्याचा प्रभाव या स्कोरवर आपल्याला मोठा येताना पडताना पाहायला मिळतोय. सिंगल डबलनं बात बनते परंतु जी बात मात्र मोठी नाही बनणार, जी तुम्हाला बनवायची आहे. खेळ मोठा नाही होणार, जो तुम्हाला करायचा आहे. नक्कीच हा सामना जिंकता नाही येणार, तो जो मला जिंकायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथून आता मात्र भरपूर मोठे कष्ट देखील करावे लागतील. पण ते करेल कोण. बघा की बॅक कुठला फक्त आडवी बॅट, तुम्ही फक्त आडव्या बॅटना नक्कीच बॅडमिंटन नक्कीच ज्या प्रकारे खेळलं जाते ना तशा प्रकारचं तुम्ही शॉर्ट सिलेक्शन करू शकत नाहीये कारण की क्रिकेटच्या पटलावर नक्कीच चांगलं शॉर्ट सिलेक्शन व्हायला हवं, ते सध्या होत नाहीये. बघता बघता आपण बघितलं तर ना तर इथे काय झालंय 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि फलकावर फक्त 16 धावा लागल्यात आणि ह्या 16 धावा आपण पाहिल्यानंतर मग अडचण वाढवण्याचं कार्य करतात. आता राहिलेले 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये 33 म्हणजे 33 धावा हव्या आहेत आणि त्या कशा पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया तत्पूर्वी एक छोटा ब्रेकमध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे.
सुनील पागे. सुनील पागे हॅट्रिक साठी 1100 रुपये. विलासदादा वाडान. पहिला चेंडू आपण बघितला तर हाताळला गेलाय. नक्कीच आपण बघितलं तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल विलासदादा वाडान यांच्या माध्यमातून. जर इथून विकेटची हॅट्रिक्स पूर्ण केली तर त्यानंतर मग अनंताजी महाळी साहेब, अशोकजी भीमराव साहेब यांच्या माध्यमातून 500, संघाकडून 300 पारितोषिक मिळेल. खाली राहणारा चेंडू 1 धाव मात्र मिळेल. बात नाही बनणार आता. मी तर म्हणेन मुळीच नाही बनणार, कारण की 2 मध्ये 2 आल्यात. 2 नाही, 2 मध्ये 1च आलेली आहे. म्हणजे 32 धाव आता राहिलेल्या 4 चेंडू मध्ये, आणि त्या अशक्य. अगदी अलंग कार्पेटने खेळायला फटका. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जवळ आपण बघितलं तर मग तितकं नुकसान होणार नाहीये. कुठेतरी आई दुधाई स्पोर्ट्स असरोटी टीम बॅकफुटला गेलेली आहे. आणि सुनील यांची एक खेळी आपल्याला पाहायला मिळाली, एक शानदार राहिली देखील होती. जवळ आपण पाहिले तर 3 चेंडू फेकून झालेत, तर 3 चेंडू शिल्लक देखील आहेत. दरम्यान आलेला हा वाईट, आणि या वाईट मुळे आपण बघितलं तर मग धावफलक थोडा पुढे सरकला जातोय. लेफ्ट ड्राईव्ह फिल्डर बट कॅच इज ड्रॉप. इतकं नुकसान होणार नाहीये जितकं व्हायला हवं, परंतु मॅच आपण बघितला तर थोडं आपण पाहिलं तर 1 साइड झालाय. की अपेक्षा होते एक टफ वाला कॉन्टेस्ट बघायला मिळेल प्रेक्षकांना, तो तर तसं झालं नाहीये. एक डॉट चेंडू येतोय इथे. ओके, शेवटचा चेंडू असेल आता. हॅट्रिक साठी होते विलासदादांकडून 1100 रुपये, परंतु ते आता 1100 रुपये शेवटचा बॉल आहे, परंतु शेवटच्या बॉलवर विकेट येईल का? हॅट्रिक तर नाही होणार. शेवटचा बॉल खेळण्याची नक्कीच जी प्रक्रिया आहे तीच पूर्ण केली, आणि अशा तऱ्हेने सामना जिंकला गेलाय. आपण बघितलं तर मग एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा पाकीपाडा संघाने कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि आई दुधाई असरोटी संघाचा आभार व्यक्त करेन त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल.